नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. बकासूरच्या गोठ्यावरती गेलो त्यावेळेस एक चर्चा झालेली मामांच्या सोबत माझी की बकासूर आणि मथुर ही जोडी प्रेक्षकांना बघायची आहे, कुठल्या मैदानामध्ये दिसू शकेल. त्यांनी सांगितलं आणि मी असं पण विचारलेलं, पेडगावला पळू शकते काही जोडी. आणि माझे एक सहकारी मित्र आहेत, ते पुण्याचेच आहेत, नाशिकचे आहेत. त्यांनीसुद्धा ते एक चॅनलला त्यांच्या टाकले लिंक, ते जाऊन बघा तुम्ही. ती जर व्हिडिओ बघत असतील त्यांनी जरा कमेंट्समध्ये टाकावी ती लिंक. की त्यांनी प्रश्न विचारलेला की बकासूर आणि मथुर ही जोडी पेडगावला दिसू शकेल का लोकांना, कारण की हिंद केसरीचं मैदान आहे, महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे मित्रांनो. तर मामाने सांगितलं उत्तर 100% पळू शकेल. जर राहुलदादांनी जर सांगितलं की पाळायचे आपल्याला आपला मथुर बकासूर किंवा एलियन, 100% पळू शकते मित्रांनो. बघा, बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये खूप असं मोठं नाव आहे राहुलदादांचं आणि मामांचंसुद्धा आहे, कारण की सगळ्यांना माहीत आहे दोघांच्याकडेही महाराष्ट्रातील टॉपचे नंदी आहेत. आणि ही जर जोडी पाहिली मित्रांनो, एकदाच ही जोडी पाहिली आपल्याला माहिती आहे, आणि ती जोडी फायनलच्या गुलालाची मानकरीसुद्धा होते. परंतु तुम्ही बघितलं 1-2 वर्ष झाले असतील ही जोडी काय पाळलेली नाही आहे, परंतु कायम विरोधामध्ये पाळली आहे. परंतु खूप असा लोकांचं मथुर फॅन्स असतील, बकासूर फॅन्स असतील, यांची एक इच्छा आहे, सगळेजण एकत्र येत आहेत की ही जोडी पाळावी, काही करू दे पण ही जोडी पाळावी. 100% मित्रांनो, योग जो आहे तो जुळून हळूहळू येतो आहे, परंतु योग जुळून आणण्याचा प्रयत्न मी तर करतो आहे माझ्या पद्धतीनं. ही जोडी लवकरात लवकर आणायची, तुम्हीसुद्धा योग आणायचा प्रयत्न करूया, कारण की ही महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे मित्रांनो. हे नंदी असे महाराष्ट्रातले असे नंदी आहेत, यांचा फॅन बेस एवढा आहे की काय बोलायलाच नको. कारण की तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाचं रेकॉर्ड बनवलेलं आहे. तुम्हाला माहितीच आहे मथुरने सलग 5 वर्ष बिनजोडचं शर्यत क्षेत्र गाजवलं आहे, अजूनही गाजवतो आहे मित्रांनो. तरीही तुम्हाला माहिती आहे, आणि तरीच भारत केसरीचा मानकरी आहे मथुर. तसेच अनेक जे आहेत ते मैदानामध्ये जेवढी मैदानं झालेत त्या ठिकाणी हिंद केसरी, त्या ठिकाणी फायनलचा मानकरी आहे, 1 नंबरचा सुद्धा मानकरी आहे. आणि चांगले जसे बकासूरने उजेडामध्ये नंदी आणले, तसे मथुरने सुद्धा नंदी जे आहेत ते उजेडामध्ये आणलेले आहेत. असा हा मथुरचा इतिहास आहे मित्रांनो. आता बकासूरचा इतिहास तर सगळ्यांना माहितीच आहे की 12 वेळा हिंद केसरी येतो, 1 वेळा रुस्तम हिंद केसरी आहे. असे अनेक जे छोटे छोटे नंदी जे आहेत त्याने उजेडामध्ये आणलेत बकासूरने. आणि तुम्हाला माहितीच आहे लवकर या दोघांचा फॅन बेस खूप मोठा आहे मित्रांनो. फक्त माझीसुद्धा एक कळकळीची विनंती आहे, आता माझं एवढं राहुलदादांच्यावर ओळख वगैरे काय नाही आहे, परंतु त्यांनी त्यांच्या कानावरती घालावं लोकांनी, त्यांच्या फॅन्सनी, की दादा बघा, एकदा बोलून बघा बकासूरच्या मालकांशी, कारण की महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. परत ही अशी नंदी घडू शकत नाही, एकदाच पाळली मित्रांनो. आक्षेप अगदी प्रेक्षकांच्या, तुम्हाला माहीत आहे एवढं गर्दी होती. आणि जर ही गाडी जर पेडगावला जर पळाली मित्रांनो, गर्दी नाही, डोळ्यातनं खरंच पाणी लोकांच्या, कारण की पेडगाव म्हणजे काही चेष्टा नाही. या बैलगाडा शहर क्षेत्रातलं एक मोठं मैदान आहे हिंद केसरीचं. इथं बक्षीस महत्त्वाचं नसतं, इथं मान महत्त्वाचा असतो, इथं नाव महत्त्वाचं असतं. जो फायनलचा 1 नंबर करतो तो कायम चर्चेमध्ये राहतोच, कारण की त्याला हिंद केसरीचा मान मिळतो आहे. आणि बघूया बकासूर आणि मथुर पाळावी जोडी मित्रांनो. लय मनापासून इच्छा आहे. अगदी मी खूप सारे व्हिडिओसुद्धा बनवलेत, परंतु योग हळूहळू जुळत आला आहे मित्रांनो. लय म्हणजे तुम्हाला सांगतो मनापासून इच्छा आहे, कारण तुम्हाला माहीत आहे आपण कुठलीही नंदी असू द्या एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो तर करतोच. तुम्हाला माहितीच आहे, आत्ता मी सचिन लक्ष्याची जोडी तुम्ही बघितलं, एकत्र पळत नव्हती. मी असेल, देवदत्त मराठी DM असतील, तसेच गौरव पवार असतील, आपले सांग भलवाले असतील, आम्ही खूप प्रयत्न केले आणि त्या आमच्या प्रयत्नांना जे आहे ते यश आलं. आणि ही जोडी जी आहे ते आम्ही एकत्र आणलीच. म्हणून आमचा फक्त एकच ध्येय आहे की बैलगाडा शहर क्षेत्रातले जे नंदी जे आहेत ते कोणासोबत कुठले अजून पाळायला नाही ते आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. आणि आम्ही काम जे आहे ते तुम्हाला माहितीच आहे, अगदी गरीब बैलगाडा मालक असतील त्यांच्यासुद्धा नंदी जे आहे ते उजेडामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि बघूया पेडगावला बकासूर मथुर ही जोडी एकत्र येऊ शकेल का, काय वाटते
कमेंट्समध्ये सांगू शकताय.